नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी जाणून घेणार आहोत। ही माहिती थेट महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली आहे। काय आहे हा शासन निर्णय? महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 1 जानेवारी 2026 पासून एक महत्त्वाचा आदेश लागू केला आहे। या आदेशानुसार शेतकऱ्यांनी घेतलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित कागदपत्रांवर लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले आहे। कोणकोणत्या कागदपत्रांवर मुद्रांक शुल्क माफ? या शासन निर्णयाचा लाभ खालील कागदपत्रांना मिळणार आहे: अभिस्वीकृती, रोखपत्र करारनामा, हक्क विलेख निक्षेप, तारण किंवा गहाण, हमीपत्र, प्रतिभूती बंधपत्र, गहाणखत, गहाणाची सूचनापत्र, घोषणापत्र, तसेच यास संलग्न असलेली इतर कागदपत्रे। या सर्व कागदपत्रांवर आता शेतकऱ्यांना 1 रुपयाही मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही। कोणाला मिळणार फायदा? शेती कर्ज घेणारे शेतकरी, पीक कर्ज घेणारे शेतकरी, 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेणारे लाभार्थी। हा लाभ फक्त शेतकऱ्यांसाठी आहे, व्यापारी किंवा इतर कर्जदारांसाठी नाही। आदेश कधीपासून लागू? हा निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू झाला असून पुढील आदेश येईपर्यंत तो कायम राहणार आहे। शेतकऱ्यांसाठी याचे नेमके फायदे काय? कर्ज घेताना होणारा अतिरिक्त खर्च वाचणार। 2. बँक आणि सहकारी संस्थांमधील कागदपत्र प्रक्रिया स्वस्त आणि सुलभ होईल। 3. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। 4. पीक कर्ज घेण्यास शेतकरी अधिक प्रोत्साहित होतील। मित्रांनो, हा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेले एक महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल आहे। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा।